कुठून रस्ता आहे? हो, जाईबाईच्या इथून. पण गाडी न्यायची आम्हाला. हा नाही रे, आपल्याला गाडी न्यायची. हे असं आहे पाणी. आता गाडी काय आमची पुढे जात नाहीये असं वाटतं. इथं गाडी लावायचा आमचा प्रयत्न आहे. फायनली तुम्ही हे हातात घेतलेलं काय? हे आहे एचपीचा गॅस. हा, तर हे याच्या मागचं कारण भेटलेलं आहे फायनली. जबरदस्त जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेलं असंच अनएक्सप्लोर अशा मंदिराला. आणि ते मंदिर खरं तर मावळ तालुक्याच्या वजाड्या गावाच्या या डोंगर रांगामध्ये आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि या वातावरणामध्ये हे मंदिर पाहायचं असेल तर यासारखं चांगली वेळ नाही आहे. कारण की या मंदिराच्या अवतीभोवती असलेले असंख्य असे वॉटरफॉल तुम्हाला इथं पाहायला भेटतात. आणि हेच वॉटरफॉल आज आपण पाहणार आहोत. तर या मंदिराचं नाव आहे, ज्या मंदिराला आपण जाणार आहोत त्या मंदिराचं नाव आहे जाईबाई माता टेम्पल. त्याला जाईबाई माता वॉटरफॉल जर म्हटलं तर एकदम सुंदर असं हे ठिकाण आहे. जे ठिकाण तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच आनंदित व्हाल. परंतु त्या अगोदर या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की हा जो व्हिडिओ आहे हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि जबरदस्त लोकेशन आहे. आजपर्यंत या लोकेशनला कोणीही गेलेलं नाही आहे. त्यामुळं हे लोकेशन तुम्हाला पाहायला नक्की आवडेल. आणि हेच लोकेशन आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. अनएक्सप्लोर असं हे ठिकाण आहे. मावळ तालुक्यातील वजाड्या गावामध्ये असलेले, वजाड्या गावातल्या देव रांगामध्ये असलेली ही मंदिर आज आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या मंदिराला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर मुंबईवरनं या मंदिरापर्यंतचं जे अंतर आहे ते 149 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर पुण्यावरनं सुद्धा या मंदिराचं अंतर जे आहे ते 41 किलोमीटर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मुंबईवरनं एक्सप्रेस वेने येणार असाल तर एक्सप्रेस वेलाच तुम्हाला हे मंदिराला जाण्यासाठी एक्सप्रेस वेने आले तर तुम्ही या एक्झिटने तुम्ही थेट या मंदिरापर्यंत जाऊ शकता. आणि जर तुम्ही पुण्याकडनं येणार असाल तर उर्से टोल नाक्यानंतर तुम्ही एक्झिट करून वजाड्या गावामधनं तुम्ही डायरेक्ट या मंदिरापर्यंत येऊ शकता. अशा मार्गे तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. जर तुम्हाला या मंदिराचं लोकेशन हवं असेल तर मी तुम्हाला गुगल लोकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही नक्कीच त्या गुगल लोकेशनला फॉलो करून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. कुठून रस्ता आहे? हो, जाईबाईच्या इथून. पण गाडी न्यायची आम्हाला. हा नाही रे, आपल्याला गाडी न्यायची. गाडी कुठून न्यायची मला सांग मग. तर मित्रांनो, गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा ब्रिज दिसतो आणि या ब्रिजच्या आतून तुम्हाला या बाजूला जायचं आहे. इकडनंच तुम्हाला मेन हायवेला जे एक्सप्रेस हायवे आहे त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे. आणि तिथून तुम्हाला थोडंसं त्या बोर्डपाशी गेल्यानंतर एक पुन्हा एक एक्झिट आहे आणि त्या एक्झिटमधनं तुम्हाला मंदिरे करू तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आत्ता आपण या एक्सप्रेसने आल्यानंतर म्हणजे हा एक्सप्रेस जो आहे हा पुण्याकडे जाणार आहे. तुम्ही इकडनं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गाडी आतमध्ये जायला हा रस्ता मिळतो. इथं तुम्ही सरळ थेट त्या मंदिराकडे जाऊ शकताय. तर तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही एक्सप्रेसने आले, जर पुण्याकडनं आले तुम्हाला इथं राऊंड घेऊन तुम्हाला पूर्ण इकडे यायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट कच्च्या रोडने आले तर गावामधनं ह्या मेन रोडला जाण्यासाठी रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्ही इन करू शकताय आणि इथून थोडंसं आउट होऊ शकताय. चला तर आपण जाऊया. तो दिसतो तो मंदिराचा भाग आहे. मित्रांनो, तिथे जे मंदिर आहे आता सध्या
पाऊस जोरात चालू आहे, त्यामुळे आपल्याला मंदिर दिसत नाही आहे. मित्रांनो, आत्ता गाडी आम्ही इथपर्यंत घेऊन आलो आहे. थोडंसं चिखल आहे आणि योगेश रोड चेक करतो आहे गाडी जाते का नाही, आणि आपल्याला तिथे जायचं आहे. तर एवढं ट्रेक करावं लागणार आहे. पाऊस पाण्यामध्ये थोडंसं असं कठीण होणार आहे आपलं जाणं. पुढं सुद्धा रोड खराबच आहे. मग ड्रायव्हर दादा काय म्हणतोय. तर अशा पद्धतीने आम्ही गाडी घालतोय आतमध्ये. हे रस्ता थोडासा पुढे आहे हा. ना, थोडं चिखलचा आहे, बाकी नाही. एवढाच फक्त हाताला थोडा त्रास होते. मग हा का मागं गेला परत. ते तर बसत नाही त्याला, गाडी अंदाज येईल त्याला. तो गाडी तिथंच लावणार आहे मला असं. नाही नाही, गाडी नका लावू, आपण जाऊया पुढे. तू त्यांना सांगा आता समजून. दादा आपण गाडी जाय ना पुढे घेऊ, जाईन गाडी. फक्त साईडनी का गेली 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 गाडी, मला माहिती आहे. तर गाडी जाणार होती. गेली रे गेली गेली रे गेली. ढिंकी टिकी ढिंकी टिकी. हे असं आहे पाणी. आता गाडी काय आमची पुढं जात नाहीये असं वाटतं. इथं गाडी लावायचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि गाडी इथून पुढं न्यायची नाहीये असं ठरलेलं आहे. ओके ठीक आहे. हो गाडी लावा इथं. हो साहेब, गाडी फायनल लावा इथं. आहे दादा, काय प्रॉब्लेम झालाय सध्या. काय रस्त्याला चिखल काय गाडी. मग आपण देवीपर्यंत कसं पोहोचू शकतो. मग आता आपल्याला इथून पुढे पायाने ट्रेक करत चालत जायला लागेल. बरं. वातावरण एवढं छान आहे हां, की खरंच या वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे. चला. आणि आपण काही झालं तरी आपण वर जाणार आहे. चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही असं डिसाईड केलं की या ठिकाणी आम्ही गाडी लावली आणि इथून पुढे काय गाडी जात नाही. म्हणजे आत्ता पाऊस काळ असल्यामुळं, परंतु इतर वेळेस जर तुम्ही आले तर नक्कीच गाडी तुमची डायरेक्ट मंदिराजवळ जाईल आणि मस्त तुम्ही मंदिराचा आनंद घेऊ शकताय इतर वेळेस. परंतु पावसातलं जे वातावरण ते खरंच सांगण्याजोगं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकताय वरती तुम्हाला लांबपर्यंत डोंगरावरती धुकं आणि धुकं दिसते आणि आजूबाजूला कोसळणारे धबधबे पाहायला भेटतात. तर हेच पाहण्यासाठी खरं तर आम्ही आज आलेलो आहे. आणि ह्या मंदिरामध्ये आजपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ कोणी आजपर्यंत बनवला नाही. त्यामुळे हे मंदिर आमची पाहण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी आम्ही आत्ता आलेलो आहे. आणि हे जे मंदिर आहे हे वजरड्या गावाच्या हद्दीमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या आहे सगळ्या सह्याद्रीच्या रांगा, आणि या सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेलं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत. चला तर आता सुरू करूया या ठिकाणीवरनं मंदिरापर्यंत जाण्याचा हा ट्रेक. फायनली तुम्ही हे हातात घेतलेलं काय आहे. हे आहे HP चा गॅस. हां, तर हे याच्या मागचं आणि- कारण. हा आता आपण सिलेंडर घेऊन चाललोय, हा भांडी सुद्धा घेऊन चाललोय. हा. तर म्हणजे पुढचं काय नियोजन आहे. पुढे आता आहे ना मस्त जेवण बनवायचं आपल्याला. कुठं. हे पायथ्याला आहे ना, हा. चांगल्या ठिकाणी वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉलच्या तिथं आहे ना, हां एन्जॉय करून हां बनवायचं. मस्त गरम हां सूप आणलंय. हां. अजून भरपूर काही व्हरायटी आहे, ते आता तुम्हाला दिसेल. दिसनच. ते दिसेलच तुम्हाला आता. ठीक आहे, चालेल. तर कुठलाही ट्रेक जर आपण पावसाळ्यामध्ये करत असेल तर हे तुम्हाला अनुभव येतातच. कारण कुठल्याच लोकेशनला गाडी जात नसते. परंतु हा सुद्धा आनंद एक वेगळा आहे आणि हा आनंद तुम्ही इथे घेऊ शकताय. तर मित्रांनो, भात लावणी चालू आहे आणि हा सेट रोड मंदिरापाशी जातो. बकऱ्या पण चालतात. वरचा नजारा बघा, एकदम मस्त. धुक्यांमध्ये हरवलेला डोंगर. मावळात तुम्ही किती जरी फिरले ना तरी मावळात तुम्हाला फिरण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. इतके भारी लोकेशन आहे मावळामधले. काय तुम्हाला तर मित्रांनो, वर चढायचं म्हणलं ना थोडासा दम लागतोय. परंतु ह्या वातावरणामध्ये जी मजा आहे ना, ही मजा कशातच नाही. ते कशातच नाही आहे. आणि त्यामुळे याचं वेळ आहे आम्हाला तेवढं सांगायचं म्हणजे. मुद्दाम रेनकोट वगैरे आणलं नाहीये. दादा घेऊन आलाय. दादा आजारी काय घेतलंय? ड्रोन भिजावू नये म्हणून. ड्रोन साठी. आमचं जे इक्विपमेंट आहे त्याची पण काळजी घ्यायला लागते. हां. कारण महागाच्या वस्तू आहेत आमच्या दत्त भाऊंच्या. त्यांची साथ आम्हाला कितीतरी पाऊस माझ्यापेक्षा महागांची वस्तू यांच्या बरोबर आहे. गॅस आणि हा एक गॅस. मित्रांनो, जसजसं आपण मंदिराच्या जवळ येतोय ना तसं उत्सुकता तर ठीक आहे, परंतु ते जे वॉटरफॉलचं पाणी पडतंय ते असं वाटतं की तिथपर्यंत जाऊन पोहोचतोय. आणि पावसाचा लपंडाव चालू आहे. छोटं होईल ना पहिलं. तर मित्रांनो, फायनली आपण मध्यभागी आलेलो आहे आणि आता एकदम थोडासा भाग राहिला आहे जे आपण तिथं वरतीपर्यंत पोहोचणार आहेत. आणि योगेश थोडा विश्रांती करतोय. पण एक सांगू का,
तुम्ही इथे जर आले, तुम्ही जर मागचा सगळा परिसर पाहिला तर संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला दिसतोय. पावसाची सुरुवात आहे आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि काय कुठल्या शब्दात तुम्हाला वर्णन करू ते लक्षात येत नाही, पण खरंच एकदम जबरदस्त. मावळमध्ये अशी काही भाग आहे ज्या भागामध्ये अजून काही लोक, काही पर्यटक पोहोचलेले नाही आहे. तसं हे मंदिर आहे. खरं तर जाईबाई देवी वॉटरफॉल यांना म्हटलं जातं खरं तर, परंतु त्या वॉटरफॉलपाशी असलेलं अतिशय सुंदर मंदिर, जे मंदिर खूप दिवसापासून माझी बघायची इच्छा होती, ते मंदिरात आपण बघायला चाललो. तर मंदिराच्या जवळ आलोय तसा पाऊस जास्त वाटायला लागलाय मला. इथं खळखळणारे हे छोटेसे धबधबे हे बघू शकताय, मस्त खळखळत. तर पोचायला आलोय आम्ही. हे समोर मंदिर दिसायला लागले. थोड्याच वेळात 2 मिनिटामध्ये डायरेक्ट मंदिरात. पण पाय स्लिप व्हायला लागल्यात. पावसात जर तुम्हाला वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा असेल तर असा ट्रेक करायला लागणार म्हणजे लागणार. पोचलो रे. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण ज्या मंदिराची आपण खालनं वर येतपर्यंत वाट पाहत होतो त्या मंदिरापाशी. तुम्ही बघू शकताय ब्युटिफुल असा नजारा आहे, अप्रतिम असा नजारा आहे, जो मावळामध्ये तुम्ही फक्त इथंच अनुभवू शकता. सुंदर असा वॉटरफॉल आहे, तो बघू शकताय तुम्ही कसा उंचावरनं खाली कोसळतोय. आणि असा वॉटरफॉल जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच जाईबाई देवी या मंदिराला भेट द्या आणि मस्तपैकी जाईबाई टेम्पलचा हा वॉटरफॉल अनुभवला. जबरदस्त, कसलाच प्रेशर नाही येतोय ते पण तुम्ही इथं पाहू शकताय. आणि आपण इथं आता मंदिरामध्ये जाणार आहे. चला तर मंदिरामध्ये जाऊन आपण पहिल्यांदा या देवीचं दर्शन घेऊया. त्या संपूर्ण त्या मंदिराच्या अवतीभोवती तुम्हाला छोटे मोठे असे धबधबे पाहायला भेटतात. आणि आता आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहे. तर हे बघू शकताय, आपण इथं मस्त चप्पल काढूया, बाहेर बूट काढूया आणि मस्तपैकी या मंदिरामध्ये प्रवेश करूया. वाव, सुपर. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय या मंदिराच्या मुख्य मंदिरामध्ये. ज्या ठिकाणी बघू शकता इथे आहे तुम्हाला या मंदिरामध्ये असलेली देवीचं ते संपूर्ण देवी कुलूप लावलेले आहे, म्हणजे कडे लावून ठेवलेले आहे. हे बघू शकताय छान असा गाभारा आहे. आणि या जाईबाई देवीचं तुम्ही इथनं दर्शन घेऊ शकताय. मी आता दर्शन घेतोय या आपल्या देवी माताचं. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय हा संपूर्ण कातळ खडक आहे. या कपारीमध्ये देवी मातेचं हे मंदिर वसलेलं आहे. बाहेर तो बघू शकता इतका भरमसाठ असा जोराचा पाऊस चालू आहे, परंतु तुम्हाला इथे थोडंसुद्धा त्याचा भास होत नाही की बाहेर इतका मोठा पाऊस चालू आहे. आणि या कपारीमध्ये बघू शकता इथे चूलसुद्धा ठेवलेली आहे आणि पाण्याची टाकीसुद्धा आहे. आणि तुम्ही इथे स्वयंपाकासाठी भांडीसुद्धा आहे. आणि इथे काही लोक राहत असेल असं मला वाटतं, परंतु इथे सगळी भांडीसुद्धा आहे, चूलसुद्धा आहे. तुम्ही इथे मस्तपैकी स्वयंपाक करू शकता. मस्त असं ठिकाण आहे. आणि मित्रांनो नक्कीच तुम्ही जर मावळात असेल आणि मावळामध्ये जर तुम्ही राहत असेल तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. मस्त ठिकाण आहे. आणि खरंच तुम्ही इथे आल्यानंतर तुमचे 100% पैसे वसूल असं हे लोकेशन आहे. या देवीची पौष महिन्यामध्ये मोठी यात्रा भरवली जाते. तसेच नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी सुद्धा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळेस हजारो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात आणि त्यावेळेचा तो सोहळा खरं तर पाहण्यासारखा आहे. चला तर आपण जाऊया बाहेर असलेल्या वॉटरफॉलचा एन्जॉय घेण्यासाठी.
वास्तव जे आता आम्ही करणार आहे या बाजूला मंदिराच्या बाहेर मस्त चिकन शिजवणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार या चिकनचा आणि खूप येणार आहे. तर काय झालं काय प्रॉब्लेम वाऱ्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम होतोय. वाऱ्यामुळे गॅस पेटत नाही. तर काय करायचं आहे? नाही साधारण नाही, माझी पेटते. पण गॅस पेटत नाही. इकडे हे पेटरचं ऑपरेटर हे बघा कसं आहे तोंडाला पाणी येतं का नाही नंतर आलं की आलं ना हे पेटर नाही ह्याचं काय आता ते पेटणार ना. दादा काय विषय समजा अरे गरम पाणी करायचं हवं थोडस. ओके ओके. पेटलेलं आहे फायनली पेटवलंय आम्ही. हे अरे, आम्ही बघ- पाय पाय पाय. आता म्हटलं तुम्हाला या साईबाई माता या मंदिराचा हा व्हिडिओ आणि हा साई माता वॉटरफॉल. तर मित्रांनो खरंच खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्की या ठिकाणाची मस्त मजा घेता येईल असं हे ठिकाण आहे. फॅमिलीसोबत आलं तरी मस्त आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सोलो ट्रेक करत असाल सोलो येत असेल तरीसुद्धा तुम्हाला हे ठिकाण आवडेल असंच आहे. आणि हा समोरचा जो वॉटरफॉल आहे हा तर अप्रतिम असा आहे आणि या वॉटरफॉलमध्ये फिरण्याची मजा काहीतरी फारच आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. आणि जर तुम्ही मावळ तालुक्यामध्ये असाल पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मावळ तालुक्यामध्ये जर तुम्ही असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. मस्त एन्जॉय करा या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या या परिसराचा आणि या पर्वतरांगावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र अशा धबधब्यांचा. तर मित्रांनो चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या दत्ता महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर नक्कीच फेसबुकच्या आपल्या पेजला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर हे अपडेट पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ठिकाणी नवीन लोकेशन बरोबर. तोपर्यंत बाय बाय नमस्कार.